देशाच्या पीएमला विचारायचं आहे की या संविधानाची त्यांनी प्रत जाळली, हे संविधान जाळल्यानंतर का तुमचा बाप या देशाचं संविधान लिहिणार आहे का? म्हणून आम्हाला या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आज बिहारमध्ये एमआयएम पक्षाचे खासदार निवडणूक लढवत आहेत, हैदराबादमध्ये आमचे आदरणीय नेते आहेत, औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील साहेब आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 जागा लढवतात. आणि म्हणून मी संपूर्ण दलित समाजाला विनंती करेल की येणाऱ्या 23 तारखेला पतंग या निशाणीवरती बटन दाबून आपल्याला माननीय आमदार इम्तियाज जलील साहेब यांना 1.5 लाखाच्या मताधिक्यानं दिल्लीला पाठवायचं आहे. मी एवढे बोलेल आणि माझे 2 शब्द संपवून जय भीम, खुदा हाफिज. म्हणून मी माझ्या दलित समाजाला सांगेन, माझ्या मुस्लिम बांधवांना सांगेन, बहुजनांना सांगेन की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना 2 वर्ष 11 महिने 17 दिवस रात्रंदिवस लिहिले, परंतु काही जातीयवादी हरामखोरांनी त्या घटनेच्या झेरॉक्स प्रती काढून त्या दिल्लीमध्ये जाळल्या आणि अशा जातीयवाद्यांना गाळण्यासाठी असदुद्दीन ओवैसी साहेबांसोबत औरंगाबाद लोकसभा के अपक्ष उम्मीदवार है, मैं उनसे विनंती करता हूं कि यही आए और अपना समर्थन इम्तियाज जलील साहब को डिक्लेयर करें. अभी वारिस पठान ने अपने भाषण में, वारिस इतना उतावला हो गया है मुझे पार्लियामेंट भेजने के लिए कि 23 तारीख को जाना है वारिस, तूने 13 तारीख कर डाला, उससे 10 दिन पहले ही भी जाना चाह रहा है. मुझे मालूम है. मैं आज यहां पर दोबारा इसी ग्राउंड पर, इस ऐतिहासिक ग्राउंड पर जब दोबारा असद अवैसी साहब को और अंबेडकर साहब को, प्रकाश अंबेडकर साहब को देखता हूं तो यकीन मानिए दिल से एक दुआ निकलती है. और आपको भी ये दुआ करनी है. दुआ करो कि सलामत रहे इनकी हिम्मत, दुआ करो कि सलामत रहे इनकी हिम्मत. ये वो चिराग है जो कई आंधियों पे भारी है. दोस्तों, मुझे मालूम है कि यही वो ग्राउंड है जिसने महाराष्ट्र की राजनीति में एक ऐसा भूकंप लेकर आया कि लोगों को यकीन नहीं था कि क्या कभी एक ऐसा फॉर्मूला भी काम कर सकता है कि तमाम बहुजन समाज, वंचित समाज, अल्पसंख्यक एक साथ एक प्लेटफॉर्म पे आ सकते हैं. आज जो कोशिश की गई है, हम चाहेंगे उस कोशिश की और हिम्मत अफजाई करने के लिए आप लोग बाला साहब अंबेडकर जी और असद अवैसी साहब के लिए जोरदार तालियां बजाकर उनकी हिम्मत अफजाई करिए और ये कहिए कि आप लड़िए, हम हैं आपके साथ में. मुझे मालूम है कि औरंगाबाद की राजनीति भी बदलने वाली है. औरंगाबाद की सियासत भी बदलने वाली है. 23 मई को जब नतीजे आएंगे, मुझे पूरा यकीन है कि औरंगाबाद की हर सड़क नीले और हरे रंग से रंग जाएगी. कई सालों का हमारा एक सपना है, हर उस समाज का एक सपना है कि हां, मैं भी, मेरे भी समाज का कोई शख्स लोकसभा में जाए, विधानसभा के अंदर जाए. लेकिन हम पिछले 70 सालों से क्या करते आए हैं? तो हमने सिर्फ अपना वोट दिया है. सत्ता में कोई और जाकर बैठता था. और औरंगाबाद की बात करें तो पिछले 20 सालों से हमने आपने क्या किया?
अपना वोट किसको दिया? तो अपना वोट हमने अरे गैरे नथु खैरे 20 सालों तक हमने अपना वोट अरे गैरे नथु खैरे को दिया है। और आज जब हम चुनाव लड़ने के लिए उतरे हैं तो नहीं क्यों लड़ रहे आप क्यों लड़ रहे? आप लड़े तो सेना जीत जाती, आप लड़े तो सीधा फायदा भाजपा को हो जाता। कांग्रेस वाले तो बोले अब सेना को प्रचार करने की भी जरूरत नहीं, वो जीत गए फिर से। अब हम उनसे एक सवाल करना चाहते हैं कि 20 साल तक इस शहर पे खासदार कौन रहा? तो शिवसेना का रहा है। 20 साल में एक भी बार मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ने चुनाव नहीं लड़ा है, एक बार भी नहीं। बाला साहब की वंचित बहुजन आघाड़ी 20 साल में अस्तित्व में ही नहीं थी, उसका जन्म भी नहीं हुआ था। 20 साल में एक बार भी वंचित बहुजन आघाड़ी ने अगर चुनाव नहीं लड़ा तो फिर कौन, किसको हमने अपना वोट दिया? हमने भी अपना वोट कभी कांग्रेस को दिया, कभी राष्ट्रवादी को दिया, क्योंकि उस वक्त न मजलिस थी न वंचित बहुजन आघाड़ी थी। हमने 20 साल का मौका उन्हें दिया कि जाओ और हराओ सेना को, भाजपा को, इस शहर से हराओ। हमने 20 साल का मौका दिया और इस नतीजे के ऊपर पहुंचे कि तुम्हारे बाजुओं में इतनी ताकत नहीं है कि तुम सेना को हरा सको। 20 साल का मौका हमने तुमको दिया, अब एक मौका हमने लिया है और इंशाअल्लाह हम दिखाएंगे जमीन पे सेना को कैसा पछाड़ा जाता है। की पहचान कचरे से होने लगी है। हम विधानसभा के अंदर थे जब कचरे का प्रश्न निकला तो इतना महाराष्ट्र के अंदर औरंगाबाद के कचरे के बारे में चर्चा होने लगी कि हम किसी को अपना तारुफ करवाते कि मैं इम्तियाज जलील हूं, मैं औरंगाबाद का आमदार हूं, तो फौरन वो मुझे जवाब देता तुम्हारे कचरे का क्या हुआ? हमारी पहचान ही कचरे से होने लगी थी। क्यों हो रहा है ये? इसलिए हो रहा है कि राज्य में सेना की सरकार, महानगर पालिका में पिछले 30 सालों से यही वो लोग बैठे हैं जिन्होंने इस शहर के अंदर एक ऐसी संस्कृती को लेकर आए हैं। कचरामध्ये मला काही मिळू शकतं का? पाणीमध्ये समांतरमध्ये काही होऊ शकतं का? मला मिलू शकतं का? ये जो एक संस्कृति लेकर आए कि हर उसमें पैसा पैसा पैसा। दोस्तों, वक्त आया है, औरंगाबाद शहर को खड़े रहना पड़ेगा। हम ये इलेक्शन जात, धर्म और मजहब के ऊपर नहीं लड़ेंगे, बिल्कुल नहीं लड़ेंगे। हमारा अगर मुद्दा होगा तो सिर्फ औरंगाबाद का विकास, विकास और विकास, सिर्फ इन्हीं मुद्दों के ऊपर हम इलेक्शन लड़ेंगे। बहुत सारे लोग, मैं खास तौर से हमारे मुसलमान भाइयों को बताना चाहता हूं, कुछ है कौम के दल्ले, आता क्या, देते क्या, मिलता क्या, इन्हों देंगे क्या, उन्हों देंगे क्या, बड़ा गणित समझाएंगे तुमको। ये बताने की कोशिश करेंगे कि इसके इतने वोट, उसके इतने वोट, इनने इसको दिया तो ऐसा होता, उनने उसको दिया तो ऐसा होता। एक बात सुन लो, बहुत गणित समझाने के लिए जब आए तो उन्हें एक जवाब जरूर देना कि पिछले 70 सालों तक मैंने अरे गैरे नथु खैरे सबको वोट दिया हूं। इम्तियाज जलील मेरा भाई है, अब मेरा वोट सिर्फ मैं उसे देने वाला हूं। इम्तियाज जलील मेरा बेटा है, अब मैं उसी को वोट देने वाला हूं। ये तय करके आपको जाना है। 23 तारीख के दिन औरंगाबाद की सियासत नहीं बदलने वाली है, सिर्फ अकेले पूरे देश की सियासत बदलने वाली है। ये इलेक्शन में आप एक आमदार को खासदार तो बना देंगे इंशाअल्लाह, लेकिन आपके वोट से अगर सही मानों में किसी को ताकत मिलेगी तो बाबा साहब अंबेडकर जी को और असद अवैसी साहब को ये ताकत मिलेगी।
बाबा साहब, ये तो तय हो गया है कि आप लोकसभा जाएंगे असद अवैसी साहब के साथ, लेकिन बाबा साहब आपके पीछे पीछे मैं भी आने वाला हूं। मैं शेरवानी पहन के आने वाला हूं बाबा साहब, आप नरेंद्र मोदी के लिए परेशानी बनकर आना वहां पर। आज मैं आपको सिर्फ इतना कहने के लिए आया हूं कि हमारा वोट बहुत मायने रखता है। एक एक वोट की कीमत क्या होती है आप लोग अच्छी तरह से समझ सकते हैं। 23 तारीख के दिन हमारे कई गांवों के अंदर जब हम जाते हैं प्रचार कर, आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे, जे सांभाळणार आहोत त्याच बूथपर्यंत आपण मर्यादित राहिलं पाहिजे आणि त्या बूथमधला किमान 400 मतदान आपल्याला मिळालं पाहिजे हे आपण असं ठाण मानतो. प्रत्येक बूथमधला आपण असं गणित बांधलं, प्रत्येक बूथमधला आपण असं गणित बांधलं तर विजय हा आपला निश्चित आहे हे आपण असणारा लक्षात. दुसरं महत्वाचं, इलेक्शन कमिशनने असं म्हटलंय की वोटर स्लिप आम्ही वाटप करू, वोटर स्लिप आम्ही वाटप करू. प्रत्येक महानगरपालिकेच्या वार्डामध्ये, प्रत्येक महानगरपालिकेच्या वार्डामध्ये त्यांनी असताना एक एजंट नेमलेला आहे. त्याने एजंट नेमलेला आहे. तो एजंट कोण आहे तो पहिल्यांदा शोधा. त्या एजंटचं नाव बघा, त्या एजंटचा मोबाईल नंबर घ्या आणि त्या स्लिप 21 तारखेच्या रात्री किंवा त्याच्या अगोदर वाटल्या गेल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. नाही तर या स्लिपा अनेक ठिकाणी वाटल्या नाहीत अशी परिस्थिती आहे. ठीक आहे, पहिल्या फेजच्या निवडणुका झाल्या, दुसऱ्या फेजच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये वोटर स्लिप या वाटल्याच नाहीत. जे मतदान कमी झालेलं आपण पाहतो ते मतदान याच्यासाठी कमी झालं की जुने बूथ वेगळे होते, नव्या ठिकाणी बूथ झालेले आहेत. क्या कर रहे हैं सर, मैं हलता नहीं एक जगह से. मतदार ज्यावेळेस शोधायला जातो त्यावेळेस तो जुन्या बूथावरती जातो आणि त्याच्या लक्षात येतं की माझं नाव इथं नाही, माझं नाव नव्या बूथावर. हे 3-4% मतदान कमी झालेलं आहे. हे 3-4% मतदान कमी झालेलं आहे. त्याचं कारणच आहे की त्या स्लिप वाटल्या गेलं नाही. तो या बूथ पासून त्या बूथ पासून त्या बूथ वरती फिरत राहिला. ऊन लागलं, शेवटी म्हटलं जाऊ द्या आणि आपल्या घरी बसला. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असणारं हक्काचं मतदान मिळणार आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असणारं हक्काचं मतदान मिळणार आहे त्या ठिकाणी या स्लिप्स वाटल्या गेल्या पाहिजेत हे आपण असताना लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि त्या स्लिप जर वाटल्या गेल्या तरच अधिकृत मतदान हे होऊ शकतं अशी असणारी परिस्थिती. निवडणुकीच्या संदर्भातला प्रचार आता संपणार आहे. ही शेवटची सभा असेल त्या ठिकाणी, या मतदारसंघातली शेवटची सभा. उद्यानंतर टेबलवर सुरुवात होईल. उद्याच्या नंतर टेबलवर सुरुवात होईल. या टेबल वर्क मध्ये आपण कमी पडता कामा नये हे लक्षात घ्या. हा विजय फार मोठा मताचा विजय असे मानत नाही. ही आर्जित 20-25 हजाराची हारजीत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हलगर्जीपणामुळे काही मतं राहिली, बेफिकीरपणामुळे काही मतं मतदानाला गेली नाही. नंतर हळहळ करण्याच्या अगोदर त्याची दक्षता आपण घेतली पाहिजे हे आव्हान मी या ठिकाणी करतो. शेवटी
ही अटीतटीची निवडणूक आहे. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये काही होऊ शकतं. अनेक ठिकाणी अनेक प्रयत्न झाले, पण शांतता राखा हे मी आपल्यालाही सांगतो. चित्रवणी घोर होईल हे शहर त्याच्यासाठी फेमस आहे, पण चित्रवणीला प्रतिसाद द्यायचा नाही हे आपण असताना लक्षात. चित्रवणीला प्रतिसाद द्यायचा नाही. 23 तारखेला आपण एकदा मतदान दाबलं आणि विजय आपला झाला तर या चित्रवणीचा पूर्णपणे बंदोबस्त करता येईल हे आपण लक्षात घ्या. शरद वानखेडे सोनार समाजाचे 5-6 समूहाने एकत्र येऊन स्वतःचं नवीन नाव ठेवलं विश्वकर्मा. पण अनेक ठिकाणी विचारलं होतं की सोनारांचं मतदान आहे किती, म्हटलं 0 मतदान आहे. मग तुम्ही त्यांना उमेदवारी दिलीत कशी? मी म्हटलं माणूस आहे, पहिल्यांदा पेशाने डॉक्टर आहे, लोकांची सेवा करत आलेला आहे आणि आम्हाला लोकसभेला जालन्याला योग्य वाटलं. त्याच्या जातीची मतं नाहीये, म्हणजे जातीची मतं नसतील तर उमेदवारी द्यायची नाही. हा जो फंडा चाललेला आहे तो फंडा मोडून काढायचा आहे. मी इथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय, सेनेतल्याही कार्यकर्त्यांना विनंती करतोय, एनसीपीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की संधी आम्ही तुम्हाला देतोय. कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची संधी आम्ही देतोय. मला अनेक जण येऊन भेटले, तुम्ही फार चांगलं करताय. तर म्हटलं मी चांगलं करतोय, पण तुमचा रोल काय? तर म्हणजे हळूच आम्ही तुम्हाला मदत करतो. माझं आता त्यांना आव्हान आहे की आता आतून मदत करण्याची गरज नाही. इम्तियाज जलीलचा खुल्या मनाने आता तुम्ही प्रचार करायला सुरुवात करा आणि कुटुंबशाहीतून मुक्त व्हा. आपण एक लक्षात घ्या, इम्तियाज जलील या ठिकाणी जिंकले तर प्रत्येक पक्षामधल्या कार्यकर्त्याला स्थान मिळेल, मान मिळेल आणि उमेदवारी मिळेल हे आपण लक्षात घ्या. कुटुंबशाही राहणार नाही आणि म्हणून ही असणारी कुटुंबशाहीची लढाई आहे. मोदी खोटं बोलतात, आता त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी सिद्ध केलंय. मोदी खोटं बोलतात हे त्यांच्याच पक्षाने सिद्ध केले. आता आपल्याला बदल घडवायचा आहे. आता आपल्याला बदल घडवायचा आहे आणि बदल घडवत असताना, मतदान करत असताना आम्ही कुणाची जात बघणार नाही आणि आम्ही कुणाचा धर्म बघणार नाही. आम्ही इथल्या असणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वातलं बघणार आहोत आणि आमचं मत इथल्या कर्तृत्वाला त्या ठिकाणी राहणार. मित्रो, एक चर्चा जोरात चालली की बाबा हे वंचित बहुजन आघाडीने 48 उमेदवार उभे केले, पैसे आणले कुठून? जालन्याच्या सभेमध्ये आलेले सगळे पैसे
एका टेबलावरती मांडले आणि टीव्ही वाल्यांना म्हणालो याचे फोटो काढा आणि लोकांना दिला की सभेमध्ये आम्हाला असताना पैसे लागले. निवडणूक लोकांनी स्वतःच्या हातात घेतली. ते पैसे देतात, मतही देतात आणि सभेला येतात अशी असताना परिस्थिती. काँग्रेसवाल्यांना हे जरा दुखतं. मी अशोक चव्हाण यांना असताना विचारतो की नांदेडच्या निवडणुकीमध्ये आपण किती पैसे वाचले हे सांगा. त्यांनी असं वक्तव्य केलं की वंचित बहुजन आघाडीकडे निधी कुठून आला त्याची आम्ही चौकशी करू. आज मी असताना अशोक चव्हाणाला सांगतो की तुम्ही हारलेला आहात आणि यशपाल भिंगे जिंकलेला. 100 कोटी वाटले तुम्ही, 100 कोटी वाटले. लोकांनी पैसे घेतले, खाटले पिटले आणि मनामधलं करून ते मोकळे झाले अशी असणारी परिस्थिती. मी काही जणांना विचारलं की बाबा हे का घेतले, का घेतले? ते म्हटलं चोरांचा पैसा आहे, त्यांनी थोडी मेहनतीने कमवलेला पैसा आहे. चोरांचा पैसा आहे, चोरांचा पैसा लुटला तर पाप लागत नाही. या 3 मतदारसंघामध्ये आम्ही बरोबरीने राहू, हा संघ कार्यकर्त्यांनी बांधावा असं आव्हान मी त्यांना असताना हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो. आणि म्हणून मी आज टीका करणार. 2 दिवसानंतर बटन दाबायला आपल्याला जावं लागतं. ज्या पोलिंग स्टेशन मध्ये बूथ नाहीये, म्हणजे बूथ कमिटी नाही, मी कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी असताना स्वतःहून त्या बूथचा ताबा आपल्या ताब्यात ह्याच्यामध्ये घ्या. 10 जणांची कमिटी त्यांनी करा. 2 जण आतमध्ये बसतील, 1 जण रेलीवर राहील आणि उरलेले 7 जण जे आहेत त्या पोलिंग बूथ मधले मतदान काढायला लागतात. ही इलेक्शन आपली इलेक्शन म्हणून समजा. आणि कुठल्याही परिस्थितीवर गफारांचा मतदारसंघ, इम्तियाज जलील यांचा मतदारसंघ आणि अमित भुईगल यांचा असणारा मतदारसंघ इथे लीड तर मिळेल, इथे लीड मिळेल, इथे लीड मिळेल. चिंता जी आहे ते दुसऱ्या 3 मतदारसंघातली चिंता आहे. चिंता जी है तो उरलेला 3 विधानसभा। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।